सेकंडरी इश्यू असेल त्या ठिकाणी मानतोय. तर पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे. असं का वाटतं की विरोधक एकत्र येतील असं चित्र दिसत नाही? शेवटी असं आहे की मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी इज द रिंग मास्टर आणि ईडी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये टाकण्याचा तो असणारा भाषा बोलतो. त्याच्यामुळे असणारं सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत. जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय करत पण तुला मारूनच जाणार. ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाही. ती जर ॲटिट्यूड त्यांची म्हणून मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय. त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्या आणि मोकळा व्हा. सर तुम्ही आघाडीची युती ठाकरेंबरोबर आहे. आपल्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का? इंडिया आघाडीत आपल्या इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या चर्चा फायनल होत नाहीये. आंबेडकर सर, तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाहीये. काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे. खरं तर 25 कोटी रुपये त्यांनी एका संस्थेला डोनेट केलं. त्याच्यावर पॉलिटिकल ह्याच्यामध्ये असणारं मी असं मानतोय की कोणी कोणाच्या काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असणारं स्वातंत्र्य ते मान्य केलं पाहिजे. तुम्ही ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काय अडाणीच्या विरोधातला असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतोय तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे असणारं अडाणी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येतात आहेत किंवा अमुक येत आहेत काय तो माझ्या दृष्टीने फार गौण प्रश्न आहे. परंतु भांडवल चव्हाण यांनी काही आरोप पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने निर्माण केलं उरी अटॅक वरून एक महत्वाचं विधान तुम्ही हो माझा आजही त्यात मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी 7 नंतर 10च्या कॉन्व्हेशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही. हे कॉन्व्हे गेलं कसं याचं असणारं उत्तर द्यावं ना. आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला असणारं तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना. इन्क्वायरी का झाली नाही अजून? सर, पवार घराण्यामध्येच आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात. अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी 60 वर्षामध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली, परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं. त्यांनी बरं झालं शरद पवारांचा असणारं इंटेलिजन्स तरी मान्य केली. थँक्यू.